नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जो जोर आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची देखील पाणी पातळी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काल रात्रीपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये संततधार पाऊस सुरू होता, पण आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे। आता नाशिकच्या गंगापूर धरणातून जवळपास 3000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीचं देखील पाणी पातळी हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या रामकुंड भागातील अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। अशाच पद्धतीनं पाऊस कायम राहिला तर टप्प्याटप्प्याने जे आहे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून मिळालेली आहे। दारणा असेल गोदावरी असेल या दोन्ही नदीचं जे पाणी आहे ते नांदूर मध्यमेश्वर धरणात जातो आणि आता नांदूर मध्यमेश्वर धरणातून देखील 20,000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो जायकवाडीकरणे करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच नाशिकमध्ये होत असलेल्या पावसाचा फायदा जो आहे तो मराठवाड्याला मिळणार आहे आणि अजून 2 दिवस पाऊस अशाच पद्धतीनं कायम राहील असा अंदाज आहे एकूणच हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र।